तुम्ही मोबाईल घेताना ऐकलं असेल ना, 8 GB रॅम, 128 GB स्टोरेज किंवा व्हॉट्सअपवर फोटो शेअर केला की 5 MB असा साईज दिसतो आणि मूव्ही डाउनलोड केली की 2 GB लागतो. पण हे MB, GB म्हणजे खरंच काय आहे? आणि 1 KB इज इक्वल्स टू 1024 बाईट्सच का असतं? सरळ 1000 का नाही? सगळ्यांचं उत्तर लपलं आहे दोन छोट्या शब्दात, बीट आणि बाईट. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 12 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना टेक्स्ट बुक डेफिनेशन्स नको, तर रोजच्या लाईफ मधून मजेत कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. याआधी आपण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टच्या कन्सेप्टची एक सिरीज बनवली होती. आजपासून आपण सुरू करत आहोत कम्प्युटर रिलेटेड टॉपिक्सची कन्सेप्ट सिरीज. तुम्हाला जर मागची सिरीज बघायची असेल तर नक्की चॅनलला भेट द्या. चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. बीट म्हणजे काय? बीट म्हणजे बायनरी डिजिट. कम्प्युटरला फक्त दोन गोष्टी समजतात, 0 आणि 1. म्हणजेच बीट तो आयदर ट्रू अथवा फॉल्स असतो, ऑन किंवा ऑफ असतो. बीट म्हणजे जसं स्विच असतं, जो ऑन असेल तर 1, ऑफ असेल तर 0. बाईट म्हणजे काय? 8 बिट्स मिळाले की तयार होतो एक बाईट. बाईट म्हणजे थोडं जास्त माहिती स्टोअर करण्याची युनिट. आता समजा जर तुमच्याकडे 8 स्विचेस आहेत, प्रत्येक एक बीट, ते ऑन किंवा ऑफ करून तुम्ही वेगवेगळे पॅटर्न्स बनवू शकता. हीच एक बाईटची ताकद असते. किंवा असं समजा, बीट म्हणजे एक अक्षर आणि बाईट म्हणजे एक शब्द. आता बघूया मेमरी कशी काउंट होते. आता ह्या बाईट पासून सगळं सुरू होतं. 1 KB इज इक्वल्स टू 1024 बाईट्स. 1 MB इज इक्वल्स टू 1024 किलोबाईट्स. 1 GB इज इक्वल्स टू 1024 MB. पण 1024च का? कारण कम्प्युटर बायनरी सिस्टीम वर चालतो. बायनरी मध्ये सगळं 2 च्या पॉवर मध्ये काउंट होतं. 2^10 इज इक्वल्स टू 1024. म्हणूनच 1 किलोबाइट्स इज इक्वल्स टू 1024 बाईट्स. म्हणजे आपल्याला 1000 नॉर्मल वाटतं, पण कम्प्युटरला 1024 हे नॅचरल आहे. मोबाईल, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह सगळीकडे बीट सतत ऑन ऑफ होत असतात. पण जे 128 GB स्टोरेज म्हणतो त्याचा अर्थ तिथं 128 कोटी बाईट स्टोअर होऊ शकतात. गेम इन्स्टॉल करताना जर 3 GB रिक्वायर्ड दाखवलं म्हणजे त्याला 3 कोटी बाईट्स जागा लागणार आहे. आता काही रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया. व्हॉट्सअपवर फोटो साधारण 2 MB. फोटोमध्ये लाखो पिक्सेल्स असतात आणि प्रत्येक पिक्सेलची माहिती बीट्स मध्ये स्टोअर होते. म्हणून एक छोटासा फोटो पण सुमारे 20 लाख बाईट्स वापरतो. एक गाणं साधारण 5 MB. गाणं कंटिन्युअस साऊंड आहे, पण त्याचं डिजिटल रूप छोटे छोटे सॅम्पल्स मध्ये केलं जातं. प्रत्येक सॅम्पल काही बाईट्स घेतो, म्हणून एका गाण्यासाठी साधारण 50 लाख बाईट्स लागतात. एक HD मूव्ही 2 GB वरच असते. मूव्ही मध्ये हजारो इमेजेस असतात, जे फ्रेम्स, साऊंड एकत्र स्टोअर केले जातात. म्हणून मूव्ही नेहमी GB मध्ये असते, म्हणजेच 200 कोटी बाईट्स पेक्षा जास्त. पेन ड्राईव्ह 16 GB, 32 GB म्हणजे त्यात 1600 कोटी किंवा 3200 कोटी बाईट्स स्टोअर होतात. साधारण 400 गाणी, हजारो फोटो किंवा शेकडो मूव्हीज स्टोअर करता येतात. तर आज आपण काय पाहिलं? बीट आणि बाईट म्हणजे काय? 1 KB इज इक्वल्स टू 1024 बाईट्सच का होतं? आणि GB आणि MB चं खरं लॉजिक रोजच्या लाईफ मध्ये कसं वापरलं जातं? नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत रॅम म्हणजे काय आणि आपला मोबाईल जर कधी सुपर फास्ट तर कधी हँग का होतो, याचं खरं कारण आहे तरी काय? कन्सेप्ट एकदम मजेत क्लिअर झाला ना? मग लाईक तर करायलाच पाहिजे. आणि हा व्हिडिओ फक्त स्वतःकडे ठेवू नका, शेअर करा, म्हणजे तुमच्या फ्रेंड्सना पण GB MB चं खरं गणित कळेल.